आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर तुझ्या आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुमच्या वचनाचा आम्हाला प्रत्येकाला साहेब पवित्र देव बाबा, तुझं राज्य आमच्या सर्वांमध्ये तुझ्या वचनानुसार आमचं जीवन पवित्र होणे ही प्रार्थना करू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया, हालेलुया. आपण वचन घेणार आहे याकोबाचे पत्र 3 अध्याय, तो संपूर्ण अध्याय आपण घेणार आहे. कारण त्या अध्यायातून आपल्याला बरेचसे शिक्षण मिळते की मनुष्य जो आहे तो चुकत नाही असा कोणताही मनुष्य परिपूर्ण नाही. तर हे जेम्स याचं नाव होतं. त्याला याकोबा पत्र म्हणून या पत्रामध्ये वचनामध्ये दिलेलं आहे की मनुष्य जर बोलतो तो त्याच्यामध्ये जर चुकत असेल तो मनुष्य पूर्ण आहे. आता चुकीमधूनच दुरुस्ती कशी करावी, परिवर्तन कसं करावं या विषयावर आपल्याला किती सुंदर शिक्षण दिले. कधी कधी आपल्यामध्ये धनाचा लोभ आहे किंवा बडाई मागतो बोलतो, तर अशा काही गोष्टी असतात की माणसाला कुठेतरी काय करतात, दुखवतात, सतावतात, त्रास देतात. तर आपण वचनाद्वारे सुरुवात करूया. काय सांगितले, जीभ ही ताब्यात ठेवून सुरुवातीपासून पहिलं त्याची स्टार्ट काय, कशावरून ते वचन आपल्याला दिले. आपण कधी बायबल वाचताना पहिले सुरुवात करतोय वचनाद्वारे, परंतु त्याच्या माथ्यावर एक मुकुट असते. ते मुकुट मार्गदर्शकाचं असते. ते कशा विषयावर ते वचन दिलेले, त्यावेळेला ते काळ्या अक्षरामध्ये एक छोटस स्टार्ट दिलं, म्हणजे आपल्याला कोणत्या विचाराने चालावं या हेतूने ते वचन असतं. पण 100% आपण ते कधी वाचत नाही. तर काय तुम्ही तांब्यामध्ये ठेवते, जीभ पुढे ठेवायला सांगितलं. तांब्यामध्ये कंट्रोल मध्ये पाण्याचा प्यास लागला ते जीभ तांब्यात ठेवतात, बरोबर ना? तसं नाही, जीभ तांब्यामध्ये कंट्रोल करतात. काय जिभीला पकडून ठेवा, कारण 2 दाताच्या आतमध्ये आहे. जर जेवायला जास्त गेलं तर जीभ चाव, बरोबर? तर तिला सुरक्षित एवढे 2 दात आहे, त्याच्यामध्ये जीभ आहे. ते जीभ दाताद्वारे मटण बिटन कापून जाते, बरोबर? असे तसं जीभ जर कापली तर करणार काय, म्हणजे ती जीभ बघा दोन्ही दाताच्या आतमध्ये सेट बनणार. तसं आमच्या जीवनामध्ये लोकांमध्ये ही जीभ कंट्रोलात राहिली पाहिजे की कशा पद्धतीचं बोलभाषण आपलं असलं पाहिजे आणि कशा पद्धतीने आपण लोकांशी वागलं पाहिजे. या विषयावर त्यांनी पत्रात आपल्याला दिलेलं आहे की ती ताब्यात ठेवू, म्हणजे कंट्रोलात ठेवू. आता एखाद्या व्यक्तीचं जीवन कसं असते, बोलतो पण त्याच्या मनात हेतू पण नसतो, तो बोलूनच जातो, परंतु म्हणून कुठेतरी त्याच्या अंतर्गण्यामध्ये एक जीव आहे, हालेलुया, ती कुठेतरी स्वच्छता पवित्रता जोडली जाते. आपले आचार विचार हे सुद्धा आपल्याला स्वच्छता ठेवायचे असतात. शरीर स्वच्छ ठेवणं, कपडे स्वच्छ ठेवणं, त्याच्यात आपल्याला स्वच्छता राहत नाही. तर आपल्या अंतःकरणात जेव्हा देवाला आपण पहिली स्थान दिलेले असेल किंवा स्थान दिलेलं आहे, तर तिथेच आम्हाला कंट्रोल शक्ती देते, म्हणजे पवित्र आत्मा आपल्यामध्ये काम करतो. आणि एखादा व्यक्ती तुमच्या पुढे भांडण करणार आहे, तुम्हाला पण भांडण करायची इच्छा होती. तो चोरी करणार आहे तर चोरी करायची तुमची इच्छा आहे. तो खोटं बोलणार आहे तर खोटं बोलण्याची पण इच्छा आहे, पण तो करतो तसं तुम्ही नाही करायचं. तर आपल्या सगळ्या व्यक्तीच्या बाबतीत जिभेवर कंट्रोल पाहिजे. एक दिवस जिभेवर पाणी नसला तर जीभ जळून देते, बरोबर ना? त्यासाठी माझ्या बंधूनो तुम्ही पुष्कळ जण शिक्षक होणं, काय सांगते?
एकमेकाला भरपूर शिकवतात. तर काही शिक्षण असं आहे, कोणीतरी शिकवतं त्याचे शिक्षण आत्मप्रश्न करण्याचा पण असते, पण कधी कधी आपण ते शिक्षण घेत नाही ना. आत्मपरीक्षण करून आपलं भविष्य आत्मिक गोष्टीमध्ये जोडत नाही. म्हणून त्यांनी काय शिकवण दिलेलं आहे, कारण आपल्याला अधिक दंड होईल हे तुम्हाला माहिती आहे. कारण आपण सगळेच पुष्कळ चुका करतो बोलण्यात. बघा त्यासाठी कोणी जर बोलण्यात चुकत नाही, तरी आपण बोलतो ना चुकून बोलतो, चुकून शब्द निघतात, 100% निघतात असं आमच्या चुकून शब्द निघतात. मनुष्य जो स्वभाव आहे ना तो विचाराचा असतो. कधी कधी विचार दुसरे ना बोलणं पटकन निघते, कारण त्या विचारातून तिकडे सुरू होते आणि तिथून बोलून जाते, लक्षात नाही आपण काय बोलवलं, कुठेतरी चुकलेलं आहे. समजलं? म्हणून त्यांनी काय सांगितले, कोणी बोलण्यात चुकत नसेल काय सांगते, जर तो बोलण्यात चुकत नाही तो पूर्ण आहे. एकच पूर्ण होता, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. आणि त्याच्यानंतर जो होता योहान. आता आपल्या सगळ्यांना कंट्रोल शक्ती पाहिजे. काय पाहिजे? कंट्रोल शक्ती. आता आपण बोलतो बरोबर, आणि बोलण्यात जर चुकलं तर तिकडे क्षमा मागणं गरजेचं. हालेलुया. म्हणून काय केलं, जर कोणी बोलण्यात चुकत नाही तो पूर्ण होईल. आता आपण सगळे चुकणार, शब्दात चुकणार, बोलण्यात चुकणार, काय सगळे शब्दात चुकणार, बोलण्यात चुकणार, ही विचाराने चुकणार. बरेच विचारधारा आपल्या चुकीच्या कल्पनामध्ये बसलेले असतात. आता आपल्या शरीराला पण आपण सेफ मध्ये ठेवू शकतो, कारण का आपलं वागणं, आपलं बोलणं ना, आपले कृत्य करणं हे चांगलं जर असेल तर या शरीराला सन्मान किंमत ही निर्माण होते. आपल्या स्वतःला आपण कशी आहे हे निर्णय घ्यायचे असतात. आता जर आपण खोटं बोलणार, निंदा करणार, नफरत करणार, द्वेष करणार तर आपल्या स्वतःलाच आपलं नावाचं खराबी करून घ्यायला सुरुवात करतो. पण आपण चांगलं वागणार, चांगलं करणार, चांगलं बनवणार, तेव्हा त्या माणसाच्या जीवनामध्ये आपल्याविषयी चांगले कृत्य केणार आणि मग तो मनुष्य काय करणार, ही व्यक्ती चांगली आहे असं डिसिजन घेणार, निर्णय घेणार, 4 व्यक्तीला ते सांगणार. पण जर तुम्ही चुकीचं करत आहे किंवा चुका करत बसलेले तर ती व्यक्ती तुमच्या नावाची एकाची 2 करून तुमचं नाव कुठेतरी पूर्ण खराब करून घेणार. हालेलुया. म्हणून आपला जो एक स्वभाव असतो, हा स्वभाव आपल्या सगळ्यांना ऍडजस्टमेंट करायचा. बोला, लोकांशी कसं बोलावं, लोकांच्या द्वारे आपल्याला सन्मान मिळणार, कशी मिळणार, चांगलं केल्याने का वाईट केल्याने, हे आपल्याला स्वतःला अनुभव घ्यायचा. हालेलुया. म्हणून कंट्रोल शक्ती बोलतात. ही जर कंट्रोल शक्ती जर आपल्या जवळ असेल तर आपल्याला त्याच्यातून जाणीव होईल. त्यासाठी घोड्याने आपल्या आपण त्यांच्या तोंडात ही लगाम घातली तर त्याचे सर्व शरीर त्यासाठी ते संपूर्ण शरीर आपल्याला फिरवते. आता आपल्या आत्म्याची एक लगाम आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. नीतिसूत्र 28 आपल्या जीवनामध्ये एक शिक्षक आहे. 13वं वचन की तो जातो, त्याचं बरं होत नाही, तो कबूल करून सोडून देतो,
त्याच्यावर दया असते. म्हणजे आपल्या स्वतःला परमेश्वर कंट्रोल करतो, सुरक्षित. दाविदाने जेव्हा स्वतःचे 23 अध्यायामध्ये जेव्हा बोलायला सुरुवात केली तेव्हा त्याने काय सांगितलं की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. त्याला समज आली की मी परमेश्वराशिवाय दुसरा कोणतेच निर्णय घेऊ शकत नाही. बरोबर. आता आम्हाला जे निर्णय घ्यायचे असेल तर परमेश्वराच्या शब्दाच्या वचनाच्या नियमाद्वारेच या शरीराला मी कंट्रोलात राहू शकतो. नाहीतर तुम्ही कंट्रोल शक्ती अधिक असेल. तर देव जे आपल्याला काही शिकवतो किंवा एक मार्गदर्शन करतो ना, त्या शिक्षणाकडे आपलं लक्ष केंद्रित करतात. त्यासाठी तांबी पहा एवढी मोठी आहे, आज मी वचनात आहे, शिक्षणात आहे किंवा त्याच्या नियमात आहे, हल्ली तशी आपली एक जीभ आहे. आणि ही जीभ जर व्यवस्थितपणे बोलभाषणाने वापरलं तर या सगळं जे आजूबाजूचा समाज, तुमची ओळख किंवा ह्यांना तुम्ही कंट्रोल करू शकता. एवढ्या मोठ्या बोटीला तुम्ही ऍडजस्टमेंट करता. त्याला बोलतात जीवीचा स्वभाव. म्हणजे आपलं शरीर सगळं बिघडते एका जीवीद्वारे, ते पास सत्कर्माने. मग त्याद्वारे आपलं जीवन आनंदित व शांतीत असते. म्हणजे 10 वर्षासाठी तुम्ही नाही बोलला, तुमच्यामधून एक परमेश्वराचा आत्मा बोलणार. हा तुम्हाला असा शिकवणार एक सामर्थ्य अभिषेकाने असते. कुणाचं डोकं दुखते डोकं, कुणाच्या डाव्यावरीच्या कुशीत दुखते कुशी. आता जर तुम्ही प्रभूच्या वचनात आणि शिक्षणात आहे तेव्हा ना प्रभू तुमच्या जोडीला आहे. आता बघा, तुम्ही जर अस्वस्थ असले ना तर आम्हाला पण अस्वस्थपणा आहे. म्हणून इव्हान 14:1 मध्ये तसं दिलेलं आहे. तर तो अस्वस्थपणा आपल्या पापामुळे ना, आपले पाप आपल्या शरीरामध्ये जर बसलेले आहेत ते ना तुम्हाला इंटरेस्ट देणार, म्हणजे वचन नाही कोण देणार. एक ते तुम्हाला झोप येणार, एक ते बडबड करायची इच्छा होणार, एक ते कुठे विचार चालणार त्या पापामागे काही गोष्टीच्या मागे. हे आत्मिक शिक्षण तुमच्यामध्ये जर असलं तर तुम्हाला ही ताकद आणि शक्ती एक मजबूत झाली. मग इकडे आल्यावर मी सकाळी बघतो की सगळे कशी बसलेले असतात. मग हळूहळू 1-2 जोक टाकले का मग आपोआपले दात सगळ्यांची दिसायला सुरुवात होतात. तेव्हा मनुष्य एकदम क्लिअर असतो. नसेल तर असा आहे बसलेला, कारण तो अख्खा भार घेऊन येतो. मग त्या 11-18 कसली बालकाचे माझ्याकडे मी तुम्हाला एक विसावा देईल. तर तुम्ही प्रभू जवळ येता तेव्हा तो तुम्हाला त्याची विश्रांती देते. आणि या जगामध्ये जातात तसं आपण 4 मध्ये गेली ती मैत्री करतात देवाला आवडत नाही. तेव्हा आमचं शरीर अस्वस्थ बनवलं जातं. अस्वस्थ का? 100%. या जगाच्या सगळ्या मुळासाठी मनुष्य अस्वस्थ पडलेला, चिंतात पडलेला. मनुष्य समाधान नाही. आपल्या शरीरात समाधान एक शब्द आणि शक्ती तयार करते, ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावर. आणि प्रभू हा शब्द वापरेल तेव्हा ख्रिस्ताच्या गोष्टी तुमच्या शरीरात. 10:9 मध्ये येशू प्रभू आहे असं तू मुखाने कबूल कर आणि पूर्ण अंतःकरणात विश्वास ठेव, तेव्हा तुझ्या जीवनात तारण. 4:12 तारण दुसऱ्या कोणाकडे नाही. 16:1 तू जर विश्वास ठेवतो, तू देवाची सेवा करतो, तुझ्याने तुझ्या घरात, कारण तुझ्यामध्ये देवाचा आहे, तुझ्यामध्ये देवाची कृपा आहे, तुझ्यामध्ये देवाची शांती आहे, तुझ्यामध्ये देवाचा आशीर्वाद.
तुझ्यामध्ये अद्भुत गोष्टी आहेत आणि तुझ्यामध्ये जीवन आहे. जेव्हा आम्ही देवाला आपल्या जीवनात ठेवतो तेव्हा देव आपल्यामध्ये एक स्ट्रॉंग बनतो. तेव्हा आपले विचार चांगले असतात, बोलणं चांगलं असते, वागणं चांगलं असते, इतकं सामर्थ्य प्राप्त होते. ते फार अशुद्ध आत्मे आपल्या शरीरात निवडतात ते तुझे वचन. दुष्टाई जास्त भरून ठेवायची, खाली करायची. जेवढं बघा मनुष्य पाप खाली 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 करत असतो ना तेव्हा तो क्लिअर असतो. आपल्या शरीरामध्ये आचार आणि विचार हे दोन्ही स्वच्छ ठेवायचे. आपले अनेक विचारधारा चुकीचे असतात आणि त्यामुळे आपलं शरीर कमजोर असतं. कोणाच्या उजव्या बाजूच्या या बाजूला माऊस वाढलेले माऊस. आता हे जे आपण रिमूव्ह देतो तर प्रभूच्या शक्तीने त्याला बोलतात दिवाण पंथाच्या असतात. आपण प्रभूमध्ये राहिलं पाहिजे. आपण एक दुष्ट आज्ञेमध्ये जास्त राहतो. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत आचार विचार आपले दुष्टाईने भरलेले असतात. म्हणून मनुष्याला शांती अशांती मिळते. तर हे जे ज्ञान वरदान शिक्षण फक्त 5 अध्याय पण एवढे माणसाला मार्गदर्शक करत आहे त्या पत्रामध्ये की लोकांमध्ये बराच परिवर्तन होत. समजलं परिवर्तन. आता तुम्हाला हे परिवर्तन कसं करायचं दिसलं. तुम्ही चांगल्या व्यक्तीकडे गेले ना तर रोज त्यांच्या मुखातून चांगल्या गोष्टी निघत राहतात. दुसऱ्या एखाद्या वाईट व्यक्तीकडे गेले त्यांच्या मनात जे भरलेले आहे ते तुमच्या मनामध्ये ते शिरायला सुरुवात आणि त्यांच्याशी बोलताना ते नफरत, निंदा, द्वेष, हेवा हेच उघडत होते. चांगली कृती आणि वृत्ती करणं ही त्या माणसामध्ये ते दिसत असत. तेव्हा फक्त ऐकायचं, बोलायचं नाही, आत्ममध्ये आणायचं नाही. फक्त त्याला बस काय बोला म्हणजे कोणी काय बोललं तर नुसतं छोटा मुलगा कसा रडतो तो त्याला जे पाहिजे तेच बघतो. मग तो बरोबर त्याला माहितीये की याला हेच पाहिजे तसं. मग तुम्हाला चांगल्या गोष्टी पाहिजे तेच बोला. मग तुम्ही त्याला चांगलं सांगायला सुरुवात करा. मग ते बरोबर तिच्या डोक्यामध्ये शिरायला सुरुवात होते. म्हणजे तरी चांगल्या गोष्टी मला ऐकायला मिळतात. अगदी आहे. आपल्या भविष्यामध्ये एक समाज आहे. त्या समाजात राहत असताना खूप कठीण परिस्थितीतून चालावं लागतं. ते 100 माणसाने तुम्ही त्याच्यामध्ये येता तर त्या 100 माणसाचे आचार विचार अलग आहेत व तुमचे विचार एक चांगले. कारण तुम्ही त्या 100 माणसाच्या सहवासात नव्हते तर तुम्ही देवाच्या सहवासात होते. म्हणून तुमचे आचार विचार स्वच्छ. मग आपल्या समाजामध्ये आचार विचार हे स्वच्छ जर असलं तर आपण सगळे स्वच्छ असतील. पेत्राच्या दुसऱ्या पत्रात 3:9 वचन लिहिले. पेत्र काय सांगतो माहिती, कोणाचा नाश व्हावा अशी इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करा अशी देवाची इच्छा. आणि ही देवाची महान व्यक्ती बनून गेली आणि ह्या महान व्यक्तीने देवाची ऐतिहासिक गोष्टी लिहिली. आता एखादा माणूस बघतो त्याचे चांगले गुण आहेत ते समाजामध्ये त्या पाठीमागे बोलले जातात. आणि मग तिथे त्या माणसाचं नाव चांगलं निघलं जाईल. तर परमेश्वराची इच्छा आहे. पण बरेचसे लोक असे पण भेटतील तुम्हाला की तोंडावर तुमच्या चांगलं बोलणार, पाठीमागे तुमच्या विरुद्ध वागायला. तो ऐकू नका, ते देवाने ऐकलेलं असतं. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये देवाच्या शिक्षणानुसार किंवा वचनानुसार जेव्हा आम्ही प्रवास करतो तेव्हा देवाची कृपा आपल्या. जतपर्यंत देव तुमच्या जोडीला नाही तत्पर्यंत तुमच्या जीवनात समाधान
हालेलुया. बघा, कधी कधी आपण एक दिवस जेवले नाही तर पोटाला भूक लागते गेलं बिचारे टँकरच घेऊन आले. हालेलुया. पहिल्यांदा किती वेळा असे कधी माहितीये, आहे जेवण नाही जेवण बरोबर की नाही. हालेलुया. माणूस इंटरेस्टेड. हालेलुया. एकदा सवय लावायची, जास्त जेवायचंच नाही. 4 चपात्या खातील 3 तास 20 महिन्याला 30 चपात्या होतील. येशूने शिष्याला उरलेलं दिलं तेव्हा ते मजबूत झाले, आणि जेव्हा बरोबर गरम गरम तास खात होते तेव्हा ते कमजोर. त्याला म्हणते असं आहे. शिष्य कशाला भोगले गेले, त्याला बोलला ना जा तिथे येते खातीच ते, पण कार्य सोडलं मग त्याने. आज समाजामध्ये बरेच लोक असे आहेत अद्यापर्यंत ते शेवटी त्याने शिकतो. तर आपण प्रार्थना करणं सगळ्यासाठी गरजेचं. मी बोलून जातो पण पाठीमध्ये ना प्रार्थना करतो की देवा, मी माणूस आहे, चुकत नाही तो कधी बोलणं, मला परिपूर्ण व्हायचं म्हणून मी जास्त लोकांशी बोलत नाही. गरज आहे तेवढं बोलतो आणि त्याला देवाविषयी ते शिकवायचं तेवढं शिकवतो मी चुकवायला. कारण जास्त बोलून तिथे फायदे होत, जास्त बोलण्याने नफरत करू. चांगल्या गोष्टीने, चांगल्या शिक्षणाने, चांगल्या अनुभवाने जो मनुष्य चालायला सुरुवात करतो तेव्हा त्याला चांगल्या गोष्टी भेटायला सुरुवात होते. असे ते जीभ हे छोटासा अवयव आहे. काय जीभ आहे? आता ही जीभच माणसाला कुठेतरी फसवते की नाही फसवते? नाही. अरे जीभ ही काय, मोठ्या गोष्टीची हुशारकी मारते, पण हुशारकी मारणारा मनुष्य जो असतो त्याची घडण किंवा त्याची प्रगती होत. खोटं बोलणाऱ्या माणसाची कधी प्रगती होत नाही, चोरी करणाऱ्या माणसाची कधी प्रगती होत नाही, दुसऱ्यांचं वाईट योजणाऱ्या कधीच त्याची प्रगती होत नाही. त्याचा परिणाम त्याच्या जीवनात फार मोठ्या संकटातून उतरले. आता आपण कधी कधी शिकतो, पण कधी शिकायचा अनुभव आपल्याला घेता येतो. कधी कोणाचं वाईट करू नाही, ना वाईट योजून करू दे, सोडून दे. तो बसलेला आहे ना, तो तुम्हाला सांगा. आपल्या तोंडातून शाप निघाले पाहिजे, अपशब्द निघाले पाहिजे, आणि निंदा पण निघाली. मग तो परमेश्वर आहे, तू त्याला स्वतःला त्याला चालवला. जेवढं आपण चांगलं करणार तेवढं चांगलं आपल्या पाठीशी, आणि जेवढं वाईट योजना वाईट करणार तेवढं आपल्या पाठीशी यायला सुरुवात. आपली कर्म आपल्यालाच बघायचा, काही टेन्शन नसेल. चांगलं केलं चांगला फायदा होईल, वाईट केलं ते पण होईल. हे दोन्ही गोष्टी आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे उत्पन्न होणं गरजेचं आहे. जो देवाच्या शिक्षणावर आणि त्याच्या नियमावर जो मनुष्य प्रवास करतो त्याला देवाच्या इच्छेनुसार मोठ्या प्रमाणात सहकार्य करण्याचं काम होतं. ही लहानशी आग एवढ्या मोठ्या रानाला पेटवते. जीभ ही आग आहे. आता तुम्ही विचार करा, जेवण कशाला बनवलं जातं आगीवर? जीभ आग आहे ना, आगीवर तेव्हा पटापट खाता येईल. जीभ ही चवीची आग आहे. मस्त पैकी आईने जेवण बनवलं गेलं असेल ना, थोडस मीठ कमी पडलं असेल तर आई जेवण बनवलं, बरोबर ना?
आग आहे, ही आग अशीच करते, सतावते, दुखवते, निराशा करते. जी की परमेश्वर दिले सुंदर आपलं भविष्य एका जीवितच बोलताना लोकांचं जीवन आनंदित करू शकते आणि ह्या जीविते लोकांच्या जीवनात शांती. हे बघा, एखादा माणूस किती चांगला असेल, फक्त एक माणूस तुमच्या पाठीशी दुसरा बसला, तो मनुष्य त्या विरुद्ध असे कट रचत असते की त्याला चांगल्या गोष्टी दिसत, मग ती वाईटच असते. पण कधी पण दुसऱ्यांच्या वाईटाने आपले फायदे होत. देवाने आपल्याला 15:12 मध्ये दिलेले वचन, जसं मी तुम्हाला कृती केली तशी तुम्ही एक विभावर कृती करा, अशी देवाची आज्ञा. हे पवित्र शास्त्र तुमच्याकडे पण, परंतु त्या पवित्र शास्त्र वाचणारे पुष्कळ आहे, प्रार्थना करणारे पुष्कळ आहे, डोक्यावर हात ठेवणारे पुष्कळ आहे, सगळे पुष्कळ आहे, पण माणसामध्ये तशी कृती पुष्कळ नाही. मी आज हे घेऊन चाललाय ना, बोलायला कसं तरी सरळ भाषामध्ये माझ्या कृती कशी ते गोप आहे. मग ते 7:21 मध्ये दिले, प्रभू येशूच्या नावाने आपण माझ्या. अरे देवाजवळ ज्या गोष्टी असतात ना, ते पहिले कंट्रोलर ठेवायचे आणि देवापासून मिळते, ते बाकी कोणत्या व्यक्तीपासून तुम्हाला मिळणार नाही. लक्षात ठेवा, देवच तुमच्या भविष्यात प्रत्येक व्यक्तीला मार्गदर्शक शिक्षण ज्ञान देणार आणि त्या शिक्षणाने तुम्ही मजबूत बनायचं. पण जर तुम्ही देवाच्या वचनात नाही किंवा शिक्षणात नाही किंवा नियमात नाही, काहीच लाईफ मध्ये पाहिजे. विचारधारा हे करायचं आहे की मला कोणाचं तरी चांगलं करायचं, आणि तुम्ही कोणाचं चांगलं करणं पाठीमागे आहे, वाईट करणं, तर तुम्ही पाठीमागे लक्ष नका देऊ. जे काम पुढे करायला जायचं आहे त्याकडे लक्ष नेहमी करणार. बघा, आता मला देवाने आले कामामध्ये सेवा दिली, मी तो विचारायला जात नाही, कारण मला माहिती आहे मी जर एखाद्या व्यक्तीला विचारायला गेला त्याच्याकडे पहिल्यांदा एकच आत्मा येईल, तो म्हणजे नकारात्मा, त्याला होकार नाही. आणि जो नकारात्मा आपल्याला बाहेर काढायचा आणि होकारात्मा. प्रभू येशूने निर्णय घेतले, तर शेवटच्या पुरुषाच्या बलिदानापर्यंत त्याने निर्णय घेतले की मी या मानवासाठी जीवन करणार. आपल्यामध्ये मानवासाठी नाही, आपल्या कुटुंबासाठी नाही, कोणत्या व्यक्तीसाठी. जर स्वर्गासाठी आपलं जीवन जर नसेल तर आपलं जीवन शून्य आहे. या पृथ्वीमध्ये जर स्वर्गासाठी काही कामं केली नाही तर आपलं जीवन शून्य आहे. देवाने देवाच्या कामासाठी पण आपल्याला वेळ दिली, स्वतःच्या घरच्या कामासाठी पण वेळ दिली, स्वतःसाठी पण वेळ दिली. 3 गोष्टी आपल्या सगळ्यांना करायच्या असतात. ज्या परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताची निवड केली, त्याच्यानंतर योहान 15:16 त्यांनी आपल्या शिष्यांची निवड केली की तुम्ही फळ द्यावं आणि टिकावं. आता एखादा मनुष्य फळाची वाडी आहे आणि ते वाडीतून काय करतो, फळं काढतो आणि तो लोकांना खायला देतो, तेव्हा फळं टिकावी, म्हणजे ती फळं व्यवस्थित टिकवली म्हणजे ती व्यक्तीला दिलं. तसं तुमचं आहे, तुमचा स्वभाव दुसऱ्या व्यक्तीला जोडलेला राहलेला पाहिजे की ह्या व्यक्ती चांगला आहे, या व्यक्तीचा स्वभाव चांगला, हा तो स्वभावानेच तुम्हाला मार्गदर्शक आहे. तेव्हा तुमचं भविष्य मजबूत होईल, शांती होईल. त्याला म्हणतात सवय. आपल्या शेवटला एक कर्म दिले, आपल्या पापांचा भाग. आणि रोमकरा 6:23 मध्ये तसं वचन देतं, पापाचं वेतन मरण आणि प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, जीवन व शांती. आपल्या सगळ्यांना एक ने एक दिवस देवाच्या घरात जायचं आणि जेव्हा आपण त्या घरात जाणार तेव्हा आपण स्वच्छ हृदयाचं असतं. आपल्या शरीरातलं पाप खाली गेलं पाहिजे, आपण स्वच्छता बनलं पाहिजे, पवित्रता बनलं पाहिजे, पवित्र आत्मा घेतला पाहिजे, पवित्र आत्मेच्या द्वारे आपलं जीवन आनंदित व शांती. शेवटचा न्याय आपला होईल तेव्हा त्या न्यायामध्ये आपण परिपूर्ण असले पाहिजे. अपूर्ण नाही बोललं पाहिजे, परिपूर्ण. आता जर तुम्ही परिपूर्ण असतील तेव्हा तुमच्यातली अपूर्णता नसते. ही भवन आहे,
आपले अवयव सर्व शरीर अमंगल करणारा अवयव जीव आहे. सगळ्यात पाप करणारं जीवनामध्ये जे आहे ते फक्त जीव आहे. काय काय आपल्या शरीरात सगळ्यात पाप आहे ते म्हणजे जीव. आणि दुसरा आहे ते डोळे. दुसरा आहे ते कोणाचं बरोबर बघत नाही. इकडे काय चाललंय थोडेसे डोळे काढून बघतो. हे असा एक स्वभाव मनुष्यात. आता हा स्वभाव जर आम्ही चेंज केला नाही तर आम्ही कुठेतरी नुकसान. स्वभाव चेंज करा की माझ्या मनात दुसऱ्याची वाईट नसावं. आणि जर वाईट आहे तर कुठेतरी कमजोर पडलेली व्यक्ती असणार. हे सृष्टीचे चक्र पेटवणारे बघा नरकात पेटवले. नरकाने पेटवले काय म्हणजे आपल्याला नरकात टाकलं अग्नी विजत नाही आणि किडे वाढत. एवढं खतरनाक परिस्थिती. म्हणून हर व्यक्तीसाठी पहिली प्रार्थना करणं. नेहमी प्रार्थना कामाला येते. ते मध्यस्थी बोलतात. याकोबाच्या पत्रात त्या 5:16 पासून त्यांनी लिहिलेलं आहे. मध्यस्थी कशी करावी, प्रार्थना कशी करावी, या पत्रामध्ये कसा मध्यस्थ येशू ख्रिस्त आपल्याला कसा. आता आम्ही तुमच्यासाठी मध्यस्थ आहे. आमच्यासाठी नाही, तुमच्यासाठी. आम्ही तुम्हाला हे मार्गदर्शन प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने शिकवलं. आता ते शिक्षण दिल्यानंतर पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करेल. आता हे स्वभाव प्रत्येक माणसाची वेगवेगळे आहेत. बरोबर. तसं या मासळीची प्राण्याची सगळ्यांचा त्या स्वभावामध्ये कुठेतरी आपल्याला मार्ग शिकायला मिळते. आता जे स्वभाव चांगला असला तो मनुष्य चांगला बनतो. वाईट स्वभाव असला तो वाईट स्वभाव असतो. मनुष्यापैकी कोणीही जीवेला फोर्स करण्यास समर्थ नाही. ती शांतीदायक असून ती दुष्ट आहे. जी काय विष पितात त्याच्यापेक्षा खतरनाक जीव. तुम्ही आज विचार करा जीबीमुळे तुमचे किती लोकांचं चांगलं चाललेलं आहे. आणि ह्या जीबीने जर आम्ही चांगल्या गोष्टीकडे वळालेली जर असेल तर जीव तुम्हाला चांगला मार्ग शिकवेल. तिच्या योगी जो प्रभू व पिता त्याची आपण स्तुती करतो. देवाच्या प्रतिमेप्रमाणे केलेल्या माणसांना तिच्याच योगी जे चांगलं करतो ना जीवितद्वारे शाप निर्माण झाली आहे. देवाचं वचन आपल्याला सांगते की शाप नका देव त्यांना आशीर्वाद. कुणी शाप दिला तर तुम्ही त्याला सांगा येशू तुम्हाला आशीर्वाद देईल. शापाने आपली परिस्थिती चेंजिंग होत नाही. त्या स्वतःवर रिटर्न याकोबा तंत्रमंत्र चालले नाही. जुन्या करातला आलं नाही नव्या करात. तंत्र मंत्र जे आहे ते कोणत्याच व्यक्तीवर चालत नाही. जे देवाची लोक आहेत त्या. पण जो म्हणतो जो मोहात पडतो त्याच्यावर तंत्रमंत्र चालतात. मोहावर तुम्ही जर मोहात पडले तर तुमच्यावरती तंत्रमंत्र चालतात. राधामध्ये एव्हा मोहात पडली म्हणून त्याच्यावर तंत्रमंत्र चालतात. म्हणजे फसवी गेली. आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये शिक्षणामध्ये नियमामध्ये
जे अनुभव देवाचे आहेत ते जतपर्यंत तुम्ही घेतले नाही तत्पर्यंत तुमचं जीवन स्ट्रॉंग बनणार. एकाच तोंडातून बघा स्तुती आणि शाप निघतात. माझ्या बंधूंनो या गोष्टी होता कामा नये. आज तेच होते पण शाप देतो, कोण निंदा देतो, कोण आरोप करतो, कोण द्वेष करतो, कोण हेवा करतो, काय काय करत असतात. कारण तो स्वभाव आपल्याला चेंज करतो. झऱ्याच्या एका छिद्रातून आता बोरिंगला कडू पाणी आहे का बघा नाही ना. मग माणसाने प्रार्थनेत आल्यानंतर त्याच्या स्वभावामध्ये बदल करायचा नाही, तो देवाचा स्वभाव घ्यायचा. आणि ज्या व्यक्तीमध्ये देवाचा जो स्वभाव असलेला आहे तो मनुष्य एकदम फ्रेश आहे, नाही तर शून्य आकारात आहे. कडू पाणी निघतो काय आणि तो फिल्टर बनवून पाणी काढतात अशी माणसं झाल्या. खाऱ्या पाण्यातून गोड पाणी काढतो का? पण फिल्टर आहे ना त्याच्यातून गोडा पाणी निघतो. खोटे आणि खरे ज्ञान तुमच्यामध्ये ज्ञानी आणि समंजसपणा कोण आहे का? कारण एशिया 11:2 मध्ये दिले समंजसपणाचा आत्मा हो पाहिजे आपल्यामध्ये. समजून घेणारे नाही, नफरत, निंदा, द्वेष, हेवा हेच आहे. सदाने आपली कृत्य दाखवली, चांगल्या कर्माने कृत्य दाखव की तुम्ही चांगले आहे तर चांगलं लोकांना दिलंच पाहिजे. आता आपला स्वभाव कसा आहे, आपल्याला स्वभाव कसा बनवायचा आहे स्वतःहून आपल्याला डिसिजन घ्यायचा. जर चांगला स्वभाव आहे तर तुम्हाला मान सन्मान आहे. एक स्वभाव जर चुकीचा आहे तर तुम्हाला तिथे अपमान आहे, नाव खराब होते. याचे सत्य विरुद्ध लबाडी करू नका. हे ज्ञान हे ओढून येत नाही, ते भांडण करणार, नफरत करणार, निंदा करणार, द्वेष करणार, तेव्हा ते शैतानाच आहे. मग कशाला कोणा विरुद्ध निंदा करायचं, कोणाचा द्वेष कसा करायचा? तुम्हाला कोणी काय बोलतो ते मनात करायला सांगितलं. जर हा स्वभाव ज्या माणसामध्ये, आता मला कोणी कोणा काय काय बोलतो तुम्ही सांगाल का तुमच्याविषयी बोलत होते त्याच्याविषयी ते बोलत. हा स्वभाव ज्या माणसाच्या शरीरात शैतानी आत्मा आहे तो स्वभाव चुगली, निंदा, नफरत, द्वेष, सेवा करतो. तेव्हा आपण समजून घ्यायचं की हे काम मोठ्या शैतानाच्या आत्म्याचं काम आहे. या माणसाची आत्मा शैतान करत आहे. आणि तळ पाडण्याचा स्वभाव आहे, म्हणजे भांडण करण्याचा स्वभाव आहे. तिथे अव्यवस्था, तिकडे वाईट कर्म बसलेली आहे, तिथे चांगली कर्म निघत नाही. काय सांगितले? वरु देवापासून आलेलं ज्ञान. जॉन 3:31. तो वरु देतो तो सर्वांचा वर आहे, तो पृथ्वीचा आहे, तो काही गोष्ट नाही. आता मुळामध्ये चांगले गुण जर शिक्षण असलं तर आपण चांगले बनले. शांतीप्रिय आणि सौम्य,
आपल्या प्रत्येकामध्ये वचनाने व शिक्षणाने आणि नियमाने प्रवास करायचा आणि जर तो प्रवास करत असेल तर परमेश्वर तुमच्या बरोबर. मला शांती करण्यासाठी नीतिवादांची फळ देणारे बीज शांती ठेवली जाते. आपल्याला नीतीने जर जीवनात प्रवेश करायचा आहे तर आपल्यामध्ये पहिली शांती आणि त्याच्याने ते फिरलेलं आपल्याला शांतीने तर दुसऱ्यांना शांती काय. हा स्वभाव आपल्या प्रत्येकामध्ये आत्मिक शांतीचा स्वभाव. योहान 14:27 मध्ये प्रवेश करतो. जग देते तशी मी तुम्हाला शांती देत नाही. त्याच्याकडे जी शांती होती ती शांती देते. येशू जवळच शांती आहे, बाकी कोणाजवळ शांती नाही. तर आपण छोटीशी प्रार्थना करूया. परमेश्वर पिता, तुझा आशीर्वाद सदैव असू दे. तू पवित्र देव आहेस. तुझ्या मनातील आमच्या शब्दात बोलण्यात विचारा शरीराच्या आवयामध्ये जे काही चुका झाले असेल त्या सर्व पापांच्या प्रकारची क्षमा करू. सर्व मंदिर आमदार आशीर्वाद किंवा आपल्याला अपेक्षा पूर्ण कराव्या. पवित्र देवाबद्दल राजा मागतो प्रार्थना ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया.